हा माधव बरबा, तो हा माधव बरबा बरबा बरबा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी आवडी, तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा. रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे, हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको होय.
शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. वा माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बरा, भेटे रखुमाईच्या बरा, भेटे रखुमाईच्या बरा. निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बरा, रखुमाईच्या बरा, भेटे रखुमाईच्या बरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागल्या, दुःखाचा मागिल्या, अवघ्या दुःखाचा मागिल्या. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या, आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बरा, भेटे रखुमाईच्या बरा, भेटे रखुमाईच्या बरा. तुका म्हणे बाणे गेले आता घेऊदनी, गेले आता घेऊदनी, गेले आता घेऊदनी. तुका म्हणे बाणे गेले आता घेऊदनी, गेले आता घेऊदनी, गेले आता घेऊदनी. रखुमाईच्या बरा, रखुमाईच्या बरा. राजा माहिरा रखुमाईच्या बरा, हरि विठुपार कुमार, विठुपार कुमार. Bye.
शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो शेवट तो भला 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 माना बहू गोड झाला माना बहू गोड झाला लोणी जाता माहेरा आलो निघा
परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी गेले आता गेवधनी आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा विठ्ठल प्रविष्ट मम वाचमिमां प्रसुत संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदान अन्यांच हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंगा कृ प्रथम नमन दुसरे चरणा संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता असुन स्वभाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाही मजकडे पंढरी राया जोडून या कर चरणी ठेवी तो माता परसा विनंती माझ्या पंढरीनाथा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाय मागारा सामर्थ्याने श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुतारे बरण हो रघुबर विमल जसु जो दायको फलचार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरे
कलेश विकार हरऊ कलेश विकार शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित असणारे सर्वच भाविक किमनिमित्तानं समस्त घाडगे परिवाराने कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. हे बसलेल्यापैकी तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, तरी सुद्धा सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या नेयानं गेल्या वर्षी बरोबर आजच्याच दिवशी या समस्त घाडगे परिवाराच्या देवघरातली आई नावाची समई विजून गेली. आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झाले. कैलासवासी म्हणा, वैकुंठवासी म्हणा, सौभाग्यवती शकुंतला बाबासो घाडगे यांचं असणारे हे प्रथम पुण्यस्मरण, प्रथम वर्ष श्राद्ध. त्यांच्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार आहे. त्यामध्ये त्यांचे मालक आदरणीय बाबासो राघू घाडगे असतील, 3 मुलं आहेत, आदरणीय दादासाहेब असतील, गणपत दादा असतील आणि शंकर दादा असतील. 2 मुले आहेत, त्यामध्ये मीराबाई असतील, आशाताई असतील. 3 सुना, त्यामध्ये मनीषाताई, रेश्माताई आणि सुरेखाताई. आणि नातवंड त्यांची संपूर्ण नातवंड, त्यामध्ये निकिता, नेहा, श्रद्धा, ऐश्वर्याताई असा हा संपूर्ण. आणि 3 नातू, विवेक दादा, सूरज दादा आणि आर्यन दादा असा हा संपूर्ण घाडगे परिवार. आणि या समस्त घाडगे परिवाराच्या नियोजनातून माझ्या वाट्याला आलेली ही संकीर्तनाची सेवा आहे. आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. या संपूर्ण घाडगे परिवारावरती हा दुःखाचा डोंगर कोसळलाय. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, जोपर्यंत परिवारातून आपली व्यक्ती आपणाला सोडून जात नाही तोपर्यंत गेलेल्या व्यक्तीची किंमत आपणाला कळत नाही. हा परिवार गेले 1 वर्ष झाले या दुःखामध्ये आहे. या परिवाराचा विचार केला तर या परिवारातून कोणाची तरी आई निघून गेली, या परिवारातून कोणाची तरी आजी निघून गेली, या परिवारातून कोणाच्या तरी हक्काचा माणूस निघून गेला. मी नेहमी सांगतो मायबाप, जोपर्यंत आपल्या जवळचा माणूस आपल्याला सोडून जात नाही ना तोपर्यंत त्या दुःखाचीही जाणीव होत नाही आणि त्या गेलेल्या व्यक्तीची किंमतही आपणाला कळत नाही. विचारा त्या 3 मुलांना, विचारा त्या 2 मुलींना, आई जाण्याचं दुःख काय असतं. ती परिवार सांगेल, महाराज देवानं थोडा पैसा कमी द्यायला पाहिजे होता आम्हाला, थोडी समाजामध्ये प्रतिष्ठा मान्यता आम्हाला कमी दिली असती तरी आम्ही ते सहन केलं असतं, थोडी गरिबी आमच्या वाट्याला आली असती, आम्ही हसत ती सहन केली असती. पण आई नावाचं दैवत देवानं आमच्यापासून तेवढं नव्हतं न्यायला पाहिजे. कारण एवढं वैभव सर्व उभा केलं त्या मायेनं, त्या बापानं. अगदी बसून खायच्या आनंदाच्या दिवसामध्ये या आईनं या परिवाराचा निरोप घेतला. ते नातवंड आहे का जाणीवपूर्वक माझं. म्हातारपणात त्या आजोबाचं सर्वस्व काय असेल, त्या आजीचं सर्वस्व काय असेल, तर त्या म्हातारपणात त्या आजीचं सर्वस्व आणि त्या आजोबाचं सर्वस्व म्हणजे घरातली नातवंड असतात. लक्षात ठेवा. आजोबाच्या सगळ्यात जवळचा मित्र घरात कोण असेल? वाक्य पुन्हा आहे का? आजोबाच्या परिवारात आजोबाच्या घरातला सगळ्यात जास्त जवळचा मित्र कोण असेल तर त्या घरातला तो नातो असतो. आणि आजीच्या सगळ्यात जवळची मैत्रीण घरातली कोण असेल तर ती घरातली नात असते. लक्षात. मला ज्यावेळेस माहिती सांगत होत्या त्यावेळेस आदरणीय ताईंनी सांगितलं, म्हटले महाराज खूप सेवा केली आमच्या नातींनी आजींची. त्यांच्या ही सेवा, हे फळ, हे माणसं गेल्यानंतर आपल्या लक्षात येत असतं. अशी आई या परिवाराला सोडून गेली. देवघरातली समय विजली. आज 1 वर्ष पूर्ण झालं. काय म्हणायचं प्रेमाने सगळे तुम्ही आजींना? अक्का म्हणायचं. अक्कांचं जाणं झालं 1 वर्ष पूर्ण. आणि या अक्काच्या ऋणातून उतराय होण्यासाठी या संपूर्ण गाडगे परिवारानं हा अल्पसा केलेला प्रयत्न आहे. लक्ष्मण महाराज मी नेहमी सांगतो, 3 जणांच्या ऋणातून माणसाला कधी उतराय होता येत नाही. कोण 3 जण? एक, ज्या भगवंतानं हा जीव आपल्याला दान दिला त्या देवाच्या ऋणातून माणसाला काही केल्या उतराय होता येत नाही.
दुसरी गोष्ट, जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर लहानाचं मोठं करेपर्यंत एकदा लहानाचा मोठा झाला आणि चांगलं काय वाईट काय हे कळायला लागलं आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला चांगला मार्ग दाखवला त्या संतांच्या ऋणातून आपल्याला उतराय होता येत. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कुटी काही. त्या संतांच्या ऋणातून उतराय होता येत नाही. किंबहुना तिसरी आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या जन्मदात्या मायबापाने तळहाताचा पाळणा केला, ज्या आईनं 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये वाढवलं, लहानाचं मोठं केलं, त्या जन्मदात्या मायबापाच्या ऋणातून उतराय होता येत. तीनही गोष्टी एकाच प्रमाणात सांगायच्या झाल्या तर ठेविता हा पायी जीव थोडा. काय भावे मोतर, काय भावे मोतर, काय द्यावे त्यासी भावे उतराई. थोडा आवाज देऊ दादा, मोकळा करावा. ठेविता हा पायी, आपला जीव जरी घाण ठेवला तरी जन्मदात्या मायबापाच्या भगवंताच्या. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला व्हायचंय देवाच्या ऋणातून उतराई, काय करावं लागेल? त्याच्या जर ऋणातून उतराय व्हायचं असेल, भगवंताच्या उपकारातून आपल्याला उतराय व्हायचं असं वाटत असेल, थोडा बेस द्या, तर काय करावं? तुकोबराया सांगतात, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. उपकारातून उतरा व्हायचं झालं तर तयाचे आधी करीन चिंतन, जगत जीवन नारायण. आणि सगळ्यात महत्वाचं गायन गुण तयाचे, त्याच्या ऋणातून उतराय होता येईल का? त्याचं भजन केल्यानंतर. संतांच्या ऋणातून कधी उतराय होईल? संत वाङ्मय सांगतात त्या आचरणानुसार जर आपण आचरण ठेवलं तर आपण निश्चित त्यांच्या ऋणातून उतराय होऊ, पण माय बापाच्या ऋणातून उतराय होताच येत नाही. मी पुढे तुम्हाला तो प्रसंग सांगून जाईन. पण या अक्कांच्या बाबतीत विचार केला तर या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं मी किलकोळ ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सगळ्यात जवळचे निस्सीम लढीवाळ असणारे भक्त श्री तुकोबरायांचा अभंग चिंतन रूपी सेवेकरता निवड. ज्या अर्थी तुकोबरायांचा शब्द प्रयोग आहे, तुकोबराया जिवंतपणे म्हणतात, शेवट तो भला. हे काय गेल्यावर आलाय का अभंग? बसलेले अभंग तुकोबरायाने आधी लिहिला का गेल्यानंतर? अगोदर लिहिला. तरी सुद्धा तुकोबराया म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. झाला हे क्रियापद आलं, भूतकाळातलं क्रियापद आहे. झाला त्या अर्थी आधीच सांगतात झाला. साधक मंडळी तुकोबरायांना म्हणतात, तुम्ही म्हणतात शेवट गोड झाला, मग नेमकं झालं काय तुमच्या आयुष्याचं? तुकोबराया म्हणतात, मी आयुष्य एवढं सुंदर जगलो, एवढं जीवन माझं मी सुंदर जगलो, या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त भगवान परमात्माचं नाव माझ्या मुखामध्ये, फक्त आणि फक्त देवच माझ्या हृदयामध्ये राहिला, त्याचा परिणाम माझा शेवट गोड झाला. मग एकदा शेवट गोड होणं म्हणजे ती अवस्था आहे. काय अवस्था आहे? तुकोबराया सांगतात, आलोनी ज्याच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा. आता महिला मंडळ, तुम्हाला माझा प्रश्न आहे छोटासा, तुम्हाला माहेरात जास्त करमत का सासरी जास्त करमत? सासवाने नका सांगू, सुनांनी सांगा. तुम्हाला माहेरात जास्त करमत का सासरी? बोलत चला बरं का, माझा कळतंय ना तुम्हाला मी बोलतोय ते. हा, कुठं करमत जास्त? माहेरी. का? माहेरात माय असते, माहेरात आपला बाप असतो, ज्याचा जीव सगळ्यात जास्त लेकीवर असतो तो बाप माहेरात असतो. माहेरात सर्व काय असतं. माहेरात उशिरा उठलं तरी चालतं, माहेरात काही काम नाही केलं तरी चालतं. कुठं? माहेरात. माहेरात तुमच्याकडनं काय बी किती बी मोठी चूक होऊ द्या, ती सगळी सहन केल्या जाते. कुठं? सासरी नुसतं चपात्या करताना त्या वाटीतलं तेल तुमच्याकडनं सांडू द्या, सासू नुसती कीर 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 करते नुसतं. आणि तेच तुम्ही माहेरात असू द्या, माहेरात तुमच्याकडनं अख्खा तेलाचा डबा, हा
बाप म्हणतो असू द्या, चुकून झाला असेल. कुणाकडनं? माझ्या लेकीकडनं. जसं माहेरात प्रत्येक सासूरवासीन लेकीला माहेरात करमत, तसं तुमच्या माझ्या जीवनात एक माहेर आहे. आणि ते माहेर म्हणजे दुसरं तिसरं नाही, अखिल कोर ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या पंढरीत आपल्या सर्वांचं माहेर आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरे तटे, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी. तुकोबराया सांगतात मी निजाच्या माहेराला आलो. निजाचं माहेर म्हणजे इथलं तिथलं नाही, अखिल कोर ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ मी विलन झालो, आलो निजाच्या माहेरा. हा संपूर्ण अभंग जर लक्ष्मण महाराज बघितला तर या अभंगामध्ये तुकोबरायांनी हा स्वप्नानुभव सांगितला. अनुभवायला आधी अनुभवलं, तो स्वप्नानुभव जगापुढे तुकोबराय व्यक्त करतात. निजाच्या माहेरा आलो ही अवस्था सांगितली तुकोबरायांनी. आणि अवस्था ही मरणाच्या आधी सांगावी माणसानं. मेल्यानंतर काय करता सांगून अण्णा? काय अवस्था असते हे माणसानं आधी सांगितलं पाहिजे. मी असा होतो, मी असा आहे, ही अवस्था माणसानं आधी सांगितली पाहिजे. तुकोबराया तीच अवस्था सांगतात. आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. साधक मंडळी तुकोबरायांना विचारतात, तुकोबराया समजला आम्हाला, तुम्ही सांगता तुमचा शेवट गोड झाला, निजाच्या माहेराला आलो म्हणतात. म्हणजे जे तुम्ही आयुष्य जगला, अगदी जन्मल्यापासून तुमच्या शेवटापर्यंत जे तुम्ही आयुष्य जगला, या जगलेल्या आयुष्याबद्दल तुम्ही काहीतरी व्यक्त व्हाल का? अनुभव सांगाल का? तुकोबराया म्हणतात या आयुष्याचं काय करा, या आयुष्यात फक्त आणि फक्त वाट्याला आलं ते. या जीवनाबद्दल जर परिहार द्यायचा झाला तर तुकोबराया सांगतात परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. फक्त आणि फक्त शेवटात सगळा विचार केला आणि विचारांती लक्षात आलं या संसारात, या आयुष्यात फक्त आणि फक्त वाट्याला आलं ते अवघ्या दुःखाचा मागेल्या. फक्त आणि फक्त दुःख वाट्याला आलं. आणि खरं तर हा संसार दुःखाचाच आहे. आता मी पदर वेगळं सांगणं काही गरजेचं राहिलं नाही. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे संसार दुःख मूळ चहूकडे किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार, हे प्रत्येकाला माहिती झालं. पण मी जरा वेगळं सांगणारा भाऊ आहे. संसार तसा सुखाचाच आहे पण त्याला दुःखाचा केला कुणी? माझं भाषा कळतील तुम्हाला? बोलत चला बरं का तुम्ही, असं रागानं माझ्याकडे बघू नका. तुमचं माझं काही वैर नाही, बांधाला बांध नाही, मी काय पैसे मागायला आलो नाही तुम्हाला. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ. अख्ख्या गावाचं कर्ज एकट्याला फेडायचं असल्याने तोंड करून बसू. तुमच्याकडे बघितलं मला असं वाटायला लागलं माझीच फुलाचं कीर्तन आहे, तुम्ही माझ्यावर फुलं टाकायला आहे. संसार सुखाचा आहे पण त्याला आपण दुःखाचा केला. परिणाम कसा दुःखाचा झाला ऐका वाक्य. संसार तेव्हा दुःखाचा होतो जेव्हा आपण नसलेल्या गोष्टीची नाहक अपेक्षा संसारात करतो, त्या दिवशी आपल्याला संसारात दुःख भोगावं लागतं. अपेक्षापेक्षा जास्त केलेल्या संसारात ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा माणसाला दुःख देतात. जरा व्यवहारातली गोष्ट पटवून देतो म्हणजे तुमच्या पडदेशी लक्षात येईल. एका पठ्ठ्यानं बाजरीचं पीक केलं आपल्या रानात. अशी बाजरी आणली, अशी बाजरी आणली. शेजारचा बांध करायला म्हणतो काय बाजरी आणली एवढी सुंदर, आणि एवढी सुंदर बाजरी आणली, 150 पोतं बाजरी होईल तुला या शेतामध्ये. त्यालाही त्याचा आनंद झाला, कारण माणसाला स्तुती आपली केलेली स्तुती माणसाला, माणूस हा स्तुतीप्रिय प्राणी आहे. कायम लक्षात ठेवायची गोष्ट. ते आम्हाला लय अनुभवायला मिळतं. कीर्तन झालं की अख्खं गाव जवळ येतं, वा वा बुवा काय कीर्तन केलं तुम्ही. कधी? कीर्तन झाल्यावर. ही स्तुतीच म्हणायचं लक्ष्मण महाराज. पण तीच माणसं फक्त बुवानं गाडीत बसू द्या तंबाखू मळत मळत म्हणतो, त्यानं फक्त तेवढं बोलाय नको होतं. म्हणजे ह्याला म्हणायचं स्तुती. तोंडावर आहे तवर, जवळ आहे समोर आहे तवर स्तुती. त्याला स्तुती प्रिय झाली, त्यानं अजून प्रयत्न केला, अजून कष्ट केलं त्या शेतामध्ये, लय राबला आणि बाजरी काढायची वेळ आणि वातावरण बदललं. काढायची वेळ आणि वारान पाऊस संगत सुरू झाला. काय झालं असेल बाजरीचं? शेतकऱ्या हो, सगळी पडली झोपली.
पण त्यानं कष्ट कामाला आलं, त्याचं 150 नाही पण त्याला 100 पोती त्या रानात, त्यानं तीच पोती घेतली घरात नेऊन लावली, त्याच बांधाच्या कडेला येऊन रडत बसला. आणि तो जो म्हणला होता 150 होईल त्यानं त्याची गाडी घेतली. मला का रे रडतो बाबा? तो म्हणतो तसं नाही रे, पण तूच म्हणला होता किती झाली असती? 150 झाली असती. झाली किती? 100. तुम्ही सगळे जाणकार मंडळी आहे, मला उत्तर द्या, झालेली पोती जास्त होती का न झालेली? झालेली जास्त होती, न झालेली कमी होती. मला तुम्ही सांगा, त्यानं झालेल्या 100साठी आनंदी राहायला पाहिजे होतं का न झालेल्या 50साठी रडायला पाहिजे होतं? बरोबर आहे, झालेल्यासाठी आनंदी राहायला पाहिजे होतं. त्यानं न झालेल्याचा विचार केला आणि परिणाम दुःख भोगावं लागतं. नसलेल्या गोष्टीच्या अपेक्षा केली की दुःख भोगावं लागतं. मग ते दुःख तुम्ही इथं घेऊन बसू नका, तुमच्या पाया पडतो. मी काय जास्त वेळ तुमचा घेणार नाही, जेवढं कळत असेल तेवढं मला उत्तर देत चला. तुकोबराया सांगतात, परिहार द्यायचा झाला तर फक्त आणि फक्त दुःख आहे या संसारामध्ये. अवघ्या दुःखाचा माग गेल्या आणि सगळ्यात शेवटी तुकोबरायांनी फायदा सांगितला. तुका म्हणे वाणी गेली आता, घेऊदनी आलो निजाच्या माहेरा, भेटी रकुमाईच्या बरा विठ्ठल. अभंगाचा सरळ अर्थ मी अगदी अर्थासहित तुमच्या पुढे स्पष्ट मांडण्याचा प्रयत्न केला. उर्वरित 1 ते सव्वा तासामध्ये आपल्याला अभंगाचं निरूपण बघायचं आणि अभंगाच्या शेवटापर्यंत मी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. गोड अशा वातावरणामध्ये या संपूर्ण घाडगे परिवारानं आपल्या आईच्या म्हणजे अक्काच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा अल्पसा केलेला प्रयत्न आहे. वर्षश्राद्ध म्हणजे काय का? गेलेल्या पूर्वजांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी अल्पसा केलेला प्रयत्न, त्याला म्हणायचं वर्षश्राद्ध. मी अल्पसा हा शब्द जाणीवपूर्वक वापरला. पूर्णतः उतराई होता येत नाही. मग या परिवारानं तो प्रयत्न केला. मरण तर प्रत्येकालाच आहे का? इथं आल्यानंतर अमरत्व मिळाला असा एकही बघायला मिळत नाही. देवादिकाचे अवतार होऊन गेले, त्यांना सुद्धा जावं लागलं. कुळच्या कुळ समर्थ रामदास स्वामींचे एक मृत्यूलोक नावाची कोटे यांना खूप गोड वर्णन केलं. त्याच्यामध्ये 3 प्रकार सांगितले त्या मृत्यूलोक कोटीमध्ये. काय सांगितलं त्या मृत्यूच्या कोटीत? एक पहिला प्रकार सांगितला गेले बहुत बळाचे, दुसरा प्रकार सांगितला गेले बहुत कुळाचे, आणि तिसरा प्रकार सांगितला गेले बहुत काळाचे. आता बळ वेगळं, कुळ वेगळं आणि काळ वेगळा. बळ म्हणजे शरीरी यष्टीनं शक्तिशाली असणारी माणसं या जगातनं निघून गेली. कुंभकर्णासारखा बलाढ्य व्यक्ती निघून गेला या जग सृष्टीतून. काळाच्या बाबतीत विचार केला तर 10,000 वर्षाचं आयुष्य ज्यांना मिळालं ती सुद्धा पुन्हा, कारण युगाचा विचार केला की युग बदलली तसं आयुष्य माणसाचं बदलत गेलं. या कलियुगातलं उदाहरण सांगतो. या कलियुगात माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं. या कलियुगात एक डान्सर होऊन गेला, मायकल जॅक्सन नाव त्याच. कोण? तरुण पोरांना लक्षात येईल, मायकल जॅक्सन. कलियुगाचं आयुष्य 100 वर्षाचं होतं, तरी त्यानं समाजाला सांगितलं होतं जरी 100 वर्षाचं आयुष्य असलं तरी हा मायकल जॅक्सन तुम्हाला 150 वर्ष आयुष्य जगून दाखवेल. किती? 150 वर्ष. तो नुसता म्हणला नव्हता, त्याच्याकडे तेवढं सामर्थ्य होतं. 150 कोटी रुपयाची प्रॉपर्टी होती त्याच्याकडे, पैसा कमी नव्हता. पण माणसाचा असा भ्रम झाला बाबा, माणसाला वाटायला लागलं पैसा आला की माणूस मरत. नाही, पहिलं डोक्यातनं काढा. ही उलट गरीब जास्त दिवस जगतील, पण पैसेवाल्याला कवा येईल सांगूच शकत नाही बाबा. कारण त्याला सुखाची झोप नसते, त्याला समाधान. आणि सुखाची व्याख्या तुम्हाला सांगू का सगळ्यांना? ज्याला वाटतंय ना आपल्याला संसारात खरंच सुख मिळावं किंवा आपण किती संसारात सुख आहे हे जगाला विचारत बसण्यापेक्षा किंवा जगाला सांगत बसण्यापेक्षा कधीतरी झोपला ना रात्री अंथरुणावर, उठून बसा कधीतरी आणि स्वतःच्या मनाला प्रश्न करा, आपण किती सुखी आहे का दुःखी आहे? तुमचं मन तुम्हाला साक्ष देईल. कारण एक सुंदर दोहा आहे बघा, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचार मना तुझी शोधून पाहे. जगात सर्व सुखी कोण आहे असा जर कधी प्रश्न पडला तर जगाला विचारण्यापेक्षा स्वतःच्या मनाला विचारा. तुमचं मन तुम्हाला साक्ष देईल काय करणं या संसारात.
कारण अख्खं आयुष्य आपण घालवलं याच्यात. मग जगात सर्व सुखी कुणीच नाही, फक्त मन आपल्याला साक्ष देईल आपण किती सुखी आणि किती दुःखी आहे. ज्याला वाटतं आपला संसार सुखाचा हवा त्यानं एक वाक्य सांगू तुम्हाला, ऐका वाक्य माझं. ज्याला वाटतं ना संसार सुखाचा व्हावा त्यानं आपल्यापेक्षा गरीबाकडे बघून संसार करा, संसार सुखाचा झाल्याशिवाय राहत नाही. जो सायकलवरती निघाला त्यानं कधीतरी पायी चालणाऱ्याकडे बघावं आणि विचारावं, लक्षात घ्यावं, बाबा रे भगवंतानं निदान आपल्याला सायकल तरी दिली. जो गाडीवरती निघाला त्यानं सायकलवाल्याकडे बघितलं पाहिजे. जो फोर व्हीलर मध्ये निघाला त्यानं टू व्हीलर वाल्याकडे बघितलं पाहिजे. पावसा पाण्याचं आपलं निदान बरं आहे. जो फोर व्हीलर मध्ये आहे त्यानं टू व्हीलर वाल्याकडे बघितलं पाहिजे. टू व्हीलर वाल्याकडे सायकलवाल्याकडनं चालत जाणाराकडं, आणि चालत जाणारानं ज्याच्या पायात चपला नाही त्याच्याकडे बघून चाललं पाहिजे. तेव्हा कळतं आपण किती सुखी आणि किती समाधानी. पण आपलं नुसतं पाहिजे, नुसतं लक्ष आपलं कशाकडं, नुसतं कमवायचं. बरं मला सांगा, जो कमवलेला पैसा, तुम्ही कमवलेला पैसा आहे तो काय संग घेऊन जाणार आहे का आपण? हे संसार म्हणजे मधमाशीच्या पोळ्यासारखं असतं बरं का. संसार कशासारखा? जे मधमाशीचं जे पोळ असतं ना, तुम्ही मला उत्तर द्या. त्या ज्या माश्या आहेत मोहाच्या, त्या माश्या तो मध गोळा करतात कुणासाठी? हा अवघड कुणीच बोल ना बाबा, नुसतीच बघतात माझ्या तोंडाकडे माणसं. मी काय गाथेतला प्रश्न विचारला का? त्या मोहळाच्या माश्या मध गोळा करतात कुणासाठी? स्वतःसाठी, आपल्या लेकरांसाठी. बरोबर आहे ना? स्वतःसाठी करतात. पण एवढं त्यात एवढं साठवतात कुणीतरी येतो त्या मोहाचा ताबा घेतो त्या माशांना तिथनं. तुम्हाला वाटतं काय मोहळात सांगितलं मी? अण्णा मोहळाचं नाही. आपण सुद्धा तेवढं करतो परिवारासाठी. आपण सुद्धा झटतो कुणासाठी? लेकरांसाठी. तीच लेकरं लहानाची मोठी होतात आणि त्या संसाराचा ताबा, आणि आपल्याला शहाणा तोच झाला घरातनं बाहेर काढायच्या आधी बाहेर निघला. हे असंच आहे. आपण कमवतोय, आणून देतोय, तोपर्यंत किंमत समाजात आपल्याला. नाही तर काय सोबत आणले नाही. क्या लेके आया रे जग में, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा, दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेला. 2 दिवसाची जिंदगानी आहे माणसाची. जे आयुष्य आम्हाला मिळालं ते माणसानं समाधानात जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही म्हणाल मग आयुष्य दिलं भगवंताने, तुम्हीच म्हणता मग आम्ही जगून नेमकं काय केलं पाहिजे? काहीच नाही. आपल्या हातात फक्त 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे कर्म कसं करावं हे आपल्या हातात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कर्माला चुकला आयुष्य संपलं तुमचं. कारण कर्माच्या बाबतीत चुकला होता 100 पोराचा बाप धृतराष्ट्र नाव त्याच. कर्म चुकलं होतं, भोगावं लागलं त्याला ते. कर्माच्या बाबतीत आयुष्य रावणा सोबत काढलं, पण कर्म एवढं सुंदर केलं. कथा तुमच्या पुढे सांगतो, मग तुमच्या पडदिशी लक्षात येईल. रामायणात घडलेला प्रसंग आपण. रामायणामध्ये काय घडलं? रामायणात सीताई साहेबाचा स्वयंवर राखला आणि त्या स्वयंवरात पण हा होता, पुढे शिवधनुष्य होता. जो कोणी तो शिवधनुष्य उचलेल, छातीपर्यंत आणेल, भात्यातला बाण काढून शिवधनुष्याला लावेल, त्याच्या गळ्यात वरमाला घालायची. कुणी? सीताई साहेबांना. हा त्या स्वयंवराचा पण होता. 4000 राजे आले त्या स्वयंवरात. 4000. ज्यांचं झालं होतं ते बी निघाले कुठं? स्वयंवराकडे. कुणीतरी विचारलं, बा तुला झालंय, तुला 2 पोर आहेत, तू कशाला निघाला बाबा? तो म्हणतो हा उचलायला लाई निघालो. मग कोणाचं कसं होतंय? हा ना, आपली नजर सध्या तिकडच लय आहे माणसाची. आपल्यात रोज हानाहानी झाली तरी तिकडं माणसाचं लक्ष नसतं, पण शेजाऱ्यात किती हानाहानी होती ह्याच्यावर माणसाचं. ते म्हणला उचलाय नाही, बघायला चाललो कुणा, नाहीच कुणाला जमलं तर एखादा प्रयत्न करायला काय हरकत. 3999 जणांनी प्रयत्न केला, हल्ला सुद्धा नाही. शिवधनुष्य जागचा हल्ला सुद्धा नाही. आणि मग त्याच स्वयंवरात रावण आला होता. रावण, लंकेचा राजा रावण. आणि त्या रावणाला गर्व होता. कशाचा?
नुसत्या संपत्तीचा नाही, 3 गोष्टीचा गर्व होता रावणाला. 3. एक सत्ता, संपत्ती आणि तारुण्य. आणि माणसाला या 3 गोष्टीचा गर्व झाला ना, 3 गोष्टीचा गर्व झाला की माणूस संपुष्टात आल्याशिवाय राहत नाही. त्याच्याकडे सत्ताही होती, संपत्ती होती, तारुण्य होतं रावणाकडे. रावण त्या मस्तीत पुढे आला, शिवधनुष्याला हात घातला आणि तो शिवधनुष्य एकाच हातात कमरेपर्यंत आणला. बाबा त्यानं शिवधनुष्य कमरेपर्यंत शिवधनुष्य आणला. आणि रावण बाकीच्या राजांना म्हणतो, टाळ्या वाजवा, भजन करा माझं. का? अरे तुम्हाला जो जागचा हल्ला नाही तो मी कमरेपर्यंत आणून दाखवला. वाजवा, टाळ्या, भजन करा. बाकीचे राजे म्हणतात, रावणा शेवटची पेटी फुटल्याशिवाय आम्ही काय फटाके वाजवणार. आता ज्याला कळलं त्यालाच कळलं बाबा, माझं कीर्तन म्हणजे 5G ची रेंज लागते माणसाला ऐकायला. ज्याच्या वायरी जळाल्या त्याचं काम नाही कीर्तन ऐकणं. म्हणजे शेवटची मी कीर्तनातलं सांगतोय बरं का, तुम्ही दुसरीकडे जा, जमणार नाही. आधी तोच शिवधनुष्य छातीपर्यंत आण, बात्यातला बाण काढून शिवधनुष्याला लाव. टाळ्याच काय अख्ख्या याच्यातून तुझी मिरवणूक करतो कमरे खांद्यावर घेऊन. रावणाला चॅलेंज केलेलं आवडलं. रावणाने त्याच मस्ती तो शिवधनुष्य उचलला, छातीपर्यंत आणला. बात्यातला बाण काढण्यासाठी त्यानं हात माग केला. जसा हात माग केला तसा त्याचा तोल जसा माग गेला तसा त्याच्या छातीवर शिवधनुष्य पडला. कुणाच्या? रावणाच्या. आणि जसा छातीवर शिवधनुष्य पडला तसा तोंडातनं रक्त बाहेर यायला लागलं रावणाच्या. आणि मग मात्र त्या स्वयंवरात विश्वामित्र बसले होते सिंहासनावर. विश्वामित्रानं प्रभू रामचंद्राकडे बघितलं आणि सांगितलं, देवा आता तुम्हाला उठावं लागतंय, नाही तर गडी फराळवारी गेल्याशिवाय राहणार. देव उठला सिंहासनावरनं, रावणाच्या समोर आहे. छातीवरचा शिवधनुष्य एकाच हातात घेतला, बात्यातला बाण काढला आणि शिवधनुष्याला लावला. अख्ख्या त्या स्वयंवरात एकच गर्जना झाली, सियावर रामचंद्र भगवान की जय जयकार झाला देवाचा. शिवधनुष्याला बाण लावला. सीताई साहेबांना प्रभू रामचंद्राच्या गळ्यात वरमाला घातली. स्वयंवर तिथंच थांबल्या गेला. पण इकडं पडलेल्या रावणाला पडलेल्याचा अपमान सहन होत झाला. आणि वाक्य नीट ऐका, पडलेल्या माणसाला पडलेल्याचा अपमान सहन होत, कळतंय ना माझी भाषा? म्हणजे पडलेल्याला पडलेल्याचा अपमान नाही सहन होत. रावण लंकेत आला आणि आपल्या मामाला बोलवून घेतलं रावणानं. काय नाव रावणाच्या मामाचं? कोण म्हणलं? शकुनी. लई लांब अर्थ लावला वा. शकुनी कुठं, मारीच कुठं. मारीच मामाला बोलवून घेतलं आणि समोर बसवलं. मामा तुम्ही सुद्धा त्या स्वयंवरात होता, सगळा प्रसंग बघितला. हो. मग रावण म्हणतो, काय जरी झाले तरी मला त्या देवाची जिरवायची. कुणाची? आणि ते रावणानंच म्हणावं बरं का, कारण रावणाकडे तेवढी ताकद होती. एका वेळेस अख्खे देवबंदी शाळेत टाकणारा एकच गडी तो म्हणजे रावण. थोडी ताकद होती त्याच्याकडे. आणि मी तर म्हणतो, जरा उघडच बोलतो आप्पा, रावणाने गर्व केलाच पाहिजे. का करू नये गर्व त्यानं? मला सांगा तुम्ही, का गर्व करू नये? त्याच्याकडे 7 कोटी घरे जर सोन्याचे असतील तर का गर्व करू नये त्यानं? आपल्याकडे 2च तोड असतं, पण शेजाऱ्याला बोलू देत नाही आपण. 2च 7 कोटी घरे, प्युअर सोन्याच्या विटा, रावणाची श्रीमंती. का गर्व करू नये त्यानं? केलाच पाहिजे त्यानं भक्तीचा सुद्धा गर्व केला पाहिजे. का? रावणासारखा भक्त या जगात पुन्हा होणे नाही. भगवान शिवजीची एवढी एकनिष्ठेनं भक्ती होती रावणाची, त्याच्यासारखा भक्त नाही. म्हणून त्याला गर्व झाला होता. त्यानं सांगितलं, मामा काय जरी झालं तरी देवाची. मारीच म्हणतो, नको त्याच्या नादाला लागू, तो देव आहे, करतो मान्यता करतो शक्तीने युक्त असणारा भगवान परमात्मा, त्याचा कुठं नाद करतो. तो म्हणतो, काय जरी असलं तरी मला त्याची. मारीच म्हणतो, रावणा तुझ्या डोक्यात नेमकं काय आहे तेवढं मला सांग. रावण म्हणतो, एक काम करा, तुम्ही हरिण बना. काय? हरिण बना. आणि जिथं सीताई साहेब आहेत तिथं जा. ते बी साधं हरिण नाही, सोनेरी रंगाची कातडी असलेलं. किंवा कुठं कस्तुरी शब्द आला, कुठं सोनेरी रंग आला.
त्या कातड्याचं हरिण बनून तिथपर्यंत जा. त्या पुढचा प्रसंग तुम्हाला माहित आहे. त्या चोळीची अपेक्षा करेल, मग मी तिथं येईन आणि तिचं अपहरण करून इथपर्यंत आणीन. मारीच म्हणतो रावणा असलं पाप माझ्या हातनं तेवढं करून घेऊ नको. मी का सांगतो हा प्रसंग तुम्हाला? तुम्ही कुणाच्या संगतीत राहा, फक्त कर्म कसं करावं हे प्रत्येकाच्या आपापल्या हातात, एवढं लक्षात ठेवायचं. आणि एक वेळेस तुम्हाला भगवंत माफ करेल तुमच्या कर्मातून, भगवंत तुम्हाला माफ करेल, पण केलेलं कर्म माणसाला आयुष्यभर सुट्टी देत नाही. लक्षात ठेवायची गोष्ट, भोगावंच लागतं ते असं नाही, व्याजासहित भोगावं लागतं ते. नको पाप कर्म करून घेऊ. रावण म्हणतोय बघा मामा, होय म्हणला तर बरं, काढली मेहनतनं सांगितलं होय म्हणला तर बरं आहे, नाही तर एक गाव दोन तुकडं केल्याशिवाय राहणार नाही. मग मात्र मारीच डोकं चालवतो, मनात विचार आला मारीच्याचा. आयुष्य रावणासोबत काढलं. तो मारीच मनातली मनात म्हणतो, मी जर हरीण झालो हरीण तर मरण कोणाच्या हातनं? हा, रामाच्या हातनं. आणि हरीण नाही झालो तर मरण रावणाच्या हातनं. मारीच म्हणतो, असल्या पाप्याच्या हातनं मरण्यापेक्षा देवाच्या हातनं आलेलं मरण मी कधीही आनंदात स्वीकार. याला म्हणायचं विचारण, याला म्हणायचं आचरण, याला म्हणायचं कर्म. म्हणून माणसानं एकच गोष्ट मरेपर्यंत ध्यानात ठेवायची, आपण केलेलं कर्म नाही जगाला कळलं तर एकच लक्षात ठेवायचं, तो बसलाय, त्याचं लक्ष आपल्यावरती. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणनी सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले, जगी दुःख करण्या नष्ट. सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर. काय गोड वर्णन आलं बाबा. क्षणिक सुखासाठी आपुल्या. मला सांगा ना, माणसं नीती सोडून कधी वागतात? किती मिळतं माणसाला नीती सोडून वागल्यावर? क्षणभरच मिळतं माणसाला. पण त्याच्यासाठी माणूस धर्म सोडतो, नीती सोडतो, अन्यायानं वागतो. आणि वाक्य ऐका, आपल्याला दुसऱ्याला त्रास देण्याचा अधिकार या जगात आपल्याला कुणी सुद्धा बहाल केला नाही. काय अधिकार आहे आपल्याला दुसऱ्याला दुःख देण्याचा? काय अधिकार आहे आपल्याला दुसऱ्याला त्रास देण्याचा? म्हणून माणसानं आहे तोपर्यंत माणसासारखं जगून घेतलं पाहिजे, वागून घेतलं पाहिजे. कारण हे आयुष्य आहे. हे आयुष्य म्हणजे पाण्यावरचा बुडबुड आहे, कधी फुटल सांगू शकत. जळी बुड बुडे देखता देखता, क्षण न लागता दिसे काही, क्षण न लागता दिसे काही, तैसा संसार पाहता पाहता, जळी बुड बुडे देखता देखता. आयुष्य खूप थोडं आहे माणसाचं. चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. कारण मिळालेलं आयुष्य, मिळालेला हा देह कधी जाईल सांगू शकत नाही. कारण हा मुळात आपला नाहीच. आपण याला माझं म्हणतो की नाही? आपण माझं म्हणतो. देह माझा आहे, हात माझा, पाय माझे, परिवार माझा, समाज माझा, गाव माझा, हे आपण म्हणतो. गाव आपल्याला माझं म्हणत नाही, आपण गावाला माझं म्हणतो. हे आपण नाहक जोडलं, आपण गुतत गेलो याच्यात. तुमच्या आपल्या प्रत्येकाच्या घरात एक कोळी नावाचा कीटक असतो बघा. कोळी, कोळी ते जाळ विणतो, त्याला काय कोळीच म्हणतात ना त्याला. कोळी जाळ विणतो कोणासाठी? हा, स्वतःसाठी. एवढा गुंतो विनत, बाहेरून आत विनत येतो तो. एवढा विनत 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 मध्य भागावर येतो आणि शेवटी त्याच्या लक्षात येतं आपल्याला यातून बाहेर पडता येत. मला तुम्ही जाणकार मंडळ आहे, उत्तर द्या. घर कुणासाठी बांधलं होतं त्यानं? स्वतःसाठी. एक वेळ त्याच्या लक्षात येतो, तो स्वतःला समजवतो आता यातच आपल्याला मरावं
हे आपलं सुद्धा असंच आहे. घर बांधतो आपण आपल्यासाठी, एवढं गुंतो त्यातनं आपल्याला बाहेर पडता येत नाही. मग बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. मी म्हणणार नाही संसार सोडा, अजिबात नाही. उलट संसारी असावे आणि आसोनी नसावे. आसून नसल्यासारखं संसारात राहायचं. मग ज्या भगवंतानं हा देह दिला आपल्याला, तो त्यानं दिला हा देह आपल्याला, मग आपण त्याचं काहीतरी देणं लागतो. त्याचं आपण भजन केलं पाहिजे, त्याचं आपण स्मरण केलं पाहिजे, त्याला कधीतरी आठवणीत आणलं पाहिजे. नाही तुम्हाला भजन करता आलं, कोणत्या ना कोणत्या स्वरूपानं आपण त्याचं देणं झालं पाहिजे. मग दुसरं स्वरूप एक जन्मदात्याची जन्मदात्या मायबापाची सेवा करून आपण त्याच्या ऋणातून उतराय होण्याचा प्रयत्न करू. आणि होता येतं. या सृष्टीचा विचार केला तर या जगात आता मायबापाचं अस्तित्व अमान्य करणारी लेकरं जन्माला आली. पोरं सहज म्हणतात आईला, आई तू काय केलं माझ्यासाठी. बापाला म्हणतात तुम्ही काय केलं माझ्यासाठी. ज्या मायनं 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वाढवलं, तिनं तुम्हाला सांगावं काय केलं तुझ्यासाठी म्हणून. भगवंत करू शकत नाही असे उपकार त्या मायनं तुमच्या माझ्यावरती केले, पण आपण त्याची जाणीव ठेवत नाही का. त्यांनी तेवढं सर्वस्व दिलेलं असतं आपल्यासाठी. त्या आईनं होत नव्हतं तेव्हा आपल्यासाठी कष्ट केलं. काय केलं त्या आईनं आपल्यासाठी ऐका जरा. तिनं बांधलं घरट. काय गोड वर्णन आलं, एका कवीनं फार सुंदर वर्णन केलं. आपली माय लेकरासाठी काय करते ऐका. तिनं बांधलं घरट, दिला विसावा निवारा, घेऊन आपली भरविला मोती चारा, ओढ रक्ताला लागली, लागे काहुर फुटाया, आज गायाळ पक्षीने जाई, पिलाना भेटाया, माया मंदिर आलले, लागे कळस दिसाया, आज गायाळ पक्षीने जाई, पिलाना भेटाया. घायाळ झालेली पक्षीनी ज्याप्रमाणे आपल्या लेकरांकडे जायला निघते, आवाज द्यावा मला, तुम्ही भरतोय मला बोलताना, ज्याप्रमाणे आपल्या लेकरांकडे जायला निघते त्यावेळेस तुम्ही ती एक चिमुताई नावाचा पक्षी घ्या, तिचे पंख छाटा तुम्ही, विचारा तिला कुठं जाते बाई, तुला आता पंख नाही राहिले. त्यावेळेस तो घायाळ झालेला पक्षी सांगतो माझी पिलं माझी घरट्यात माझी वाट बघतात. तुम्ही जन्मदात्या मायबापाला ज्या दिवशी तुमच्या घरातनं तुम्ही बाहेर काढता ना, त्या दिवशी त्या आईची सुद्धा अवस्था त्या घायाळ झालेल्या पक्षीनेप्रमाणे असते. खूप वाईट वागतात मुलं आपल्या मायबापाशी. काय नाही केलं त्यांनी तुमच्यासाठी सांगा ना मला. स्वतःच्या पोटाला कधी खाल्लं नाही त्या मायनं. त्या बापानं दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला तुमच्यासाठी. म्हणून मी नेहमी सांगतो मायबाप ज्याच्या जीवनात ना आई निघून गेली त्याला विचार आई जाण्याचं दुःख काय आहे. तिने जगाचा स्वामी वैकुंठाचा नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा तो सुद्धा आईशिवाय पोरका सांगितला. स्वामी तिने जगाचा, स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. तिने जगाचा स्वामी आईशिवाय पोरका सांगितलं. मग त्या आई निघून गेल्यानंतर जे दुःख होतं माणसाला ते कधी असह्य दुःख असतं. म्हणून माणसं आपल्यात आहेत तोपर्यंत माणसानं कदर करायला शिकलं पाहिजे. माणसं निघून गेले की सर्वस्व संपलं आपल्या जीवनात, लक्षात ठेवा. अक्कांच्या बाबतीतच विचार केला तर काय सुंदर मरण आलं बघा. कपाळाचं कुंकू सोबत सौभाग्याचं लेणं कपाळावरती असताना मरण येणं म्हणजे ते पतिव्रतेचं खरं लक्षण आहे. तुम्हाला सांगतो इथं बसलेल्या प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीला माझे हात, तुम्ही प्रत्येक प्रामाणिक मला सांगा, तुम्ही ज्या दिवशी वटपौर्णिमेचा सण असतो त्या दिवशी तुम्ही वडाला पूजा करता आणि त्या वडाकडे एकच गोष्ट मागता, तुम्ही काय? तुम्ही वडाला मागता, देवा वडा भगवंता माझा कसा बी असू दे, व्यसनी दुराचारी वाईट वागणारा जरी मालक नशिबात असला तरी ती पती सौभाग्यवती स्त्री तिथं त्या वेड देत असताना, येड घालत असताना, दोरा उडत असताना सांगत असते माझ्या कपाळाचं कुंकू माझ्या आयुष्यभर माझ्यासोबत राहिलं पाहिजे.
कपाळाच कुंकुमाच्या कपाळाच कपाळाच कुंकुमाच्या जन्माला जाऊ दे रे आयुष्याचा जोडीदार शतजन्मी भेटू दे रे कपाळाच कुंकुमाच्या आयुष्याचा जोडीदार आयुष्यभरासाठी भेटणं हेच मागणं असतं देवाकडं. कोणती स्त्री म्हणत नाही माझ्या मालकाला माझ्या आधी जाणं देऊ दे म्हणून. मी अभंगन मुद्दा म्हणून निवडला शेवट तो भला त्याच्या पाठीमागं कारण आहे. अख्खा आयुष्य अक्कांनी या परिवारासाठी खर्च केलं. मरण जाऊ द्या व्याधीनं माणसाला एक सांगू का माणूस म्हणलं की त्याच्या पाठीमागं व्याधी आले आजारपण आलाच तुम्ही कुणी असा आजारपण येतच त्या पाठीमागं. पण जे आयुष्य अक्का जगल्या या परिवारानं जेवढी सेवा केली अक्काची अक्का आजही आनंदात तिथं म्हणत असतील शेवट तो भला. खरंच गोड झाला का तेवढी सेवा अक्कांची या परिवारानं केली. कलियुगात आता अशी उदाहरणं राहिली नाही. सुनांनी सासूचं वर्णन करावं असा परिवार आता राहिला नाही या कलियुगात. त्यांची सुनबाई मला नावं लिहून देत होती त्यावेळेस त्या सांगत होत्या अक्कांचं आयुष्य अक्कांचं जीवन याला म्हणायचं सासूवरचं प्रेम. नाही तर आता काही खरं राहिलं नाही. सासूवरची निष्ठा संपली माणसाची आता. चिमुताई नावाचा पक्षी गायाळ झाल्यावर ज्याप्रमाणे आपल्या पिलांकडे जायला निघतो ना तद्वत आपल्या जन्मदाती आई आपल्या लेकरांसाठी किती कष्ट सहन करायला लागू द्या ती शेवटी आपल्या लेकरांकडे जायला निघते लक्षात ठेवा. आणि या जगात तुम्ही किती मोठा गुन्हा करा किती मोठा तुम्ही अन्याय करा एखाद्यावरती तुम्ही केलेला खोटा किती मोठा तुमच्याकडनं गुन्हा हो द्या या जगात एकमेव आई नावाचं कोर्ट असं आहे. त्या कोर्टात तुमचे सगळे गुन्हे माफ होतात. ती म्हणजे तुमची आई आहे घरात. मग अशी आई आहे तोपर्यंत त्या आईचं कधीतरी आपल्यावरती उपकार आहेत हे जाण ठेवली पाहिजे माणसानं. थोर तुझे उपकार थोर तुझे उपकार आई ग आई ग थोर तुझे उपकार. थाप देत चला बरं धीरज जरा थाप देत चला. साथ सोडू नका. निम्म्यात साथ सोडणाराचं काही खरं नसतं बाबा. माणसानं साथ द्यायचं ठरलं की आयुष्यभर साथ दिली पाहिजे. हा ते तुमच्याकडे बघतात आणि तुम्ही माझ्याकडे बघताय त्यामुळे तिथला गोळ होती. खूप उपकार असतात त्या आईचे. लेकुराचे हित जाणे की बाबा हे मामुलीचे चित्त आईशी कळवळ्याची जाती कोणत्याच लाभाची न अपेक्षा करता जी आई आपल्या लेकरावरती प्रेम करते त्या आईच आज असणार हे प्रथम पुण्यस्मरण प्रथम वर्ष श्राद्ध आहे. कारण तुमच्याकडनं स्वार्थ साधला की तुमच्यावर प्रेम करणारी जगात पावलं पावली माणसं भेटतील तुम्हाला. कधी स्वार्थ मिळाला की तुमच्याकडनं स्वार्थाच्या गोष्टी बंद होऊ द्या. जवळची माणसं तुम्हाला वाढ देऊन जातात. वाढ देऊन आताच नाही तुकोबरायांच्या आयुष्यात जोपर्यंत तुकोबरायकडे श्रीमंती होती 65.5 लाखाची जहागिरी जोपर्यंत तुकोबरायाच्या ताब्यात होती तोपर्यंत अख्खं गाव तुकाशेट नावानं हाक मारायचं तुकोबरायाला. संपत्ती गेली चोर सुद्धा तुकोबरायांना वाढ देऊन निघायला. चोर सुद्धा हो तुकोबराया चोर जर समोर आला तर चोर म्हणायचा. तुकोबराया समोर दिसले तर चोर म्हणायचा ह्यानं मला काय मागितलं तर. म्हणजे एवढी वाईट अवस्था माणसाची होती. म्हणून जीवनामध्ये आयुष्य दिलं. आयुष्य म्हटलं की संकट येणार त्रास होणार दुःख वाट्याला येणार म्हणजे येणार. आणि मी तो लय परखड बोलणार आहे. ज्याच्या जीवनात संघर्ष आहे वाक्य नीट आहे का माझं. ज्याच्या जीवनात संघर्ष आहे ज्याच्या जीवनात रोज नवीन संकट आहे ज्याच्या जीवनात रोज विरोधक आहे त्यानं समजायचं आपला जीवनातला रस्ता योग्य दिशेने निघाला. ज्याच्या जीवनात संघर्ष नाही ज्याच्या जीवनात वाईट वेळ नाही ज्याच्या जीवनात अडचणी नाही त्यानं उद्या रस्ता बदला. कारण आपला रस्ता हा चुकीच्या मार्गाने निघाला. कारण वाक्य ऐका गतिरोधक हे चांगल्याच रस्त्यावर असतात. मोगराळ्यातनं तोंडल्यात येईपर्यंत गतिरोधक बघायला मिळत
का? हा, रस्ता चांगला नाही. गतिरोधक त्याच रस्त्याला असतात ज्या रस्त्याला रस्ता चांगला आहे. तसं विरोधक त्याच माणसाला असतात जो चांगला आहे. नालायकाला कुणी सुद्धा विचारत, गावातली बसले बसले म्हणतात तो असा बी हा, त्याच्या कुठं नादाला लागता तो असा पण, म्हणजे त्याला कुणी विचारत नाही. विरोधक त्यालाच तुम्ही चांगला रस्ता धरा. तुम्ही आयुष्य, आणि एक सांगू का, आपलं पाय वाढणारी बाहेरची नसतात बरं का तात्या. आपलं पाय वाढणारी माणसं बाहेरची नसतात. आपलाच जवळचा म्हणतो त्याला कशाला सांगितलं, मग मी नुसतो का आलो. असं आहे, आपल्यातल्या आपल्यातच आहे अण्णा हे सगळं. खरं आहे आयुष्य, आणि हे अनुभवाशिवाय, हे अनुभवाचे बोल आहेत बाबा. हे उभा राहणं एवढं सोपं नाही. तुम्हाला वाटतं बुवा लोकांचं बरं आहे बाबा, 4 चाकीत येतात, 2 तास गप्पा हाणतात आणि निघून जातात. एवढं सोपं नाही. हे 2 तासापेक्षा बाकीचा उद्योग किती मोठा आहे ती बघा. रोज वडावडी आहे, रोज. तुम्ही म्हणाले का हे आमचं बरं आहे ह्यांच्यापेक्षा, मग खरंच बरं आहे तुमचं. आता सगळ्यात जास्त राजकारण कुठं झालं असेल तिथे फक्त आपल्याच झालं बाबा. लय अवघड, आपल्याला तिकडे जायचं नाही. मी बोलता बोलता गेलो. आयुष्य त्याच योग्य दिशेनं निघालं. अनेक अजून वाक्य बोलतो ऐका. संघर्षाशिवाय माणसाला आयुष्याची किंमत कळत नाही. संघर्ष असलाच पाहिजे जीवनात. आयुष्य काय असतं तेव्हाच कळतं जेव्हा संघर्ष वाट्याला येतो. आणि तुम्हाला लय वाटत असेल ना, बाबा माझ्याकडे लय पैसा आहे, मी लय कमवू शकतो, मी लय माणसं जोडली आयुष्यात, माझ्याकडे सगळं काय आहे, आता देवानं मला काय नाही दिलं तरी, असं जरी तुम्ही म्हणत असला, तुम्हाला एक वेळ अशी येणार आहे, तुम्हाला म्हणावं लागेल आता हितनं पुढे सगळं त्याच्या हातात आहे. कारण ही तुम्हाला किंमत, तुमचं तारुण्य आहे तोपर्यंतच. तुमच्याकडून अनेक सांगू का, आपल्या हातात या सृष्टीतलं काहीच नाही. बाकीचं मरू द्या, हे शरीर सुद्धा आपल्या हातात नाही. अण्णा, बालपणी आपण लहान होतो, आपलं बालपण हिसकावून घेतलं, आपण तरुण झालो, आपलं तरुणपण हिसकावून घेतलं, आपण म्हातारं झालो, हळूहळू आपलं म्हातारपण सुद्धा हे आपल्या हातात नाही, दुसऱ्याच्या स्वाधीन आहे, हे दुसऱ्याच्या अधीन आहे सगळं. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. हे उसनं आणलं आणि उसनं आणलेलं एक ना एक दिवस द्यावं शिकी जाती त्याला हे आहे. शाटचा आवाज आपण त्याला हे आहे. शिकी जाती त्याला हे आहे. शिकी जाती त्याला देह बदला अनिला उसना बस देह बदला अनिला उसना देह बदला अनिला उसना देह बदला अनिला उसना शेती जाती जिच्याकडनं आणलंय ती हा ध्यानात नाही ठेवत. ती तुम्हाला नाही म्हणत, पण शेजारनी पैसे जाऊन म्हणते द्यायचं जमत नव्हतं तर नेलंच कशाला येणं माझ्याकडनं. म्हणजे उसनं एक ना एक दिवस तो घेऊन जाणार आहे. काळाचा देह आहे, कमवलेला पैसा देव, तो कुबेराची श्रीमंती आहे, तो तुमचं घेऊन जाणार आहे. म्हणून ऐका, हे आयुष्य दिलं त्याचं भजन करण्यासाठी. तुम्ही म्हणाल भजनाला फायदा काय होतो, तुकोबरायांना विचारा फायदा काय झाला भजनाचा. तुकोबराया सांगतील, अखिल गोड ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा स्वतः मला न्यायला आला, त्याच्या पाठीमाग कारण फक्त भजन आहे. आणि एकदा देव न्यायला आला की ती अवस्था तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात घेतली. श्री तुकोबराया सांगतात, माझा बहु गोड झाला. काय घडलं तुकोबरायांच्या आयुष्यात ऐका. अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग एकतर प्रत्येक अवतारात तुकोबराया देवासोबत होते. प्रत्येक जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, प्रत्येक अवतारात तुकोबराया. समाज काय योग्यतेचा हे तुकोबरायांना आधीच माहिती होतं. तुकोबराया मृत्यू लोकात यायला तयार नव्हते कलियुगात, पण देवानं इच्छा व्यक्त केली, समाजासाठी नाही पण माझ्यासाठी तुम्हाला जावं लागेल. आत्ता आवाज क्लिअर याला बघा. काय केलं बरं? हा म्हणून चांगला झाला का? ऐका, शेवट तो भला
कीर्तनाचा बहुगोड झालाय का? तयार नव्हते तुकोबरायास देव सांगतो समाजात समोर द्या, पण माझ्यासाठी तुम्हाला यावं लागेल. तुकोबराया म्हणतात देवा मी जातो खरं, पण माझी एक आट आहे तुमच्याकडं. काय? मी माघारी येताना मात्र तुम्हाला नाही यावं लागेल मला. तुकोबराया म्हणतात देवा, देव म्हणतो तुकोबराया तुमची तीच आट आहे ना, मी तुमच्यासाठी येतो, नक्की येतो. हे लोकातलं सर्व कार्य आटपलं तुकोबरायांनी, समाजासाठी अख्खं आयुष्य जिजवलं आणि मग इच्छा व्यक्त केली देवा बस आता, जन हे सुखाचे दिल्या काय नाही खरं या जगाचं. विनंती केली, देव न्यायला आला तुकोबरायाला. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस राहिला तुकोबरायासाठी देव देहू गावात. आणि बसलेले ऐका, देव असा कोणाच्या बी घरी नाही येत, देव असा कोणाच्या बी घरी राहत नाही, त्याला घरही तसं असावं लागतं. कुठं राहतो देव ऐका. ज्या सुखा कारणे देव वेडावला, हो ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. कुठे बी राहत नाही देव, सज्जनाच्या घरी देव राहतो. एक दशमीला एकादशीला राहिला, द्वादशीला विनंती केली, चला तुमच्यासाठी आलो वैकुंठ सोडून. तुकोबराया म्हणतात देवा बरं झाला आला, पण एक काम आहे माझं, मला या समाजापर्यंत जाऊ द्या, विचारू द्या नेमकं माझ्या बरोबर तुमच्यासोबत कोण येते का. आले बाबा तुकोबराया गावात प्रकाश महाराज, आणि भेटल त्याला विचारावे, चला येता का, देव न्यायला आला, येता का माझ्या बरोबर. काय म्हणले असतील देव गावातले लोक, अय पाहुणे रावळे उत्तर द्या, काय म्हणले असतील लोक. बर तिथलं मरू द्या, इथं बसलेल्यापैकी मी सगळ्याला प्रश्न करतो, इथं बसलेल्यापैकी कुणाला वाटतं देवानं माझ्या घरी आलं पाहिजे, हात वर करा बरं. 1 2 3, हा सगळ्यालाच वाटतं. आता येत नाही तो भाग वेगळा आहे, पण वाटतं तरी किमान आला पाहिजे. अजून एक माझा प्रश्न आहे, इथं बसलेल्यापैकी कुणाला वाटतं देवानं आता मला उचललं पाहिजे, हात वर करा बरं. एक लयच उधार झाला बा तुम्ही संसारावर, कटाळी पाक कटाळा संसाराला. बरं असू द्या, ज्याला यायच आहे त्यानं माझ्या बरोबर चला कीर्तन झाल्यावर. हा तीच की मोगराच्या घाटातनच खाली जाणार आहे मी. तिथं देव वाटच बघत बसलाय बाबा आपल्या सगळ्याच, आपल्याला वाटत नाही, तिथल्या लोकांना वाटलं असेल. लोक म्हणले तुमचं तुम्ही जा, आम्हाला बहुत करणे आहे अजून. तुकोबराया म्हणतात जनाचं काय खरं नाही, पण जिच्यासोबत संसार केला ती माझी पत्नी तर माझ्यासोबत नक्की येईल. जिजाबाईला प्रश्न केला, जिजे अय जिजे येते का माझ्या बरं. मी तर नेहमी सांगतो बाबा रे, जिजाबाई सारखं समर्पण आजपर्यंत कुठल्याच पतिव्रतेचं बघायला मिळालं नाही. प्रकाश महाराज जिजाबाईच्या बापाच्या घरी 3600 एकर ऊस होता. एवढंच नाही, 1425 गडी कामाला होते जिजाबाईच्या बापाच्या घरी. पण एकाच नाही ना काय, एकाच साडीवर प्रपंच करून दाखवला जिजाबाईनं. तिला म्हणायचं समर्पण, तिला म्हणायचं पतिव्रता. हा आजीला पुढे घ्या. जिजाबाई म्हणते मालक आले असते तुमच्या बरोबर, पण कालच आपली म्हैस व्याली आणि ती माझ्याशिवाय कोणाला दार देत नाही. तुकोबराया म्हणतात बायकोचं खरं नाही, समाजाचं खरं नाही, कारण हे सगळे साधल्याचे सोबते असतात. नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाचे भाव कुणाचा कोण, कुणाचे सगळे सोयरे. मेल्या मागे सर्व जातील तुटतील धागे, दोरे प्राण्या मायेचा बाजार, दुनिया मायेचा बाजार नाही रे. जगात कुणी कुणाचं नाही. येताना आलो एकटं, जाताना जायचं एकट्याला. फक्त जगणं आपल्या हातात आहे, आणि माणसानं माणुसकी धर्म जपून जगलं पाहिजे, एवढंच आपल्या हातात आहे. मानसा हो मानसा आता तरी मानसात देवाने माणूस म्हणून
तुला देव नाही आठवलं, नाही आठवत आपल्याला बघून. आणि लय पैसा असला की देव आठवतच नाही, खरीच गोष्ट आहे माणसाला. मला सांगा तुमच्या आनंदाच्या काळात किती वेळा देव आठवतो आपल्याला? सुखात सुखात कधीच नाही आठवत. पण दुःख वाटायला येऊ द्या, आपण लगेच देवाच्या जवळ जातो, देवा यातनं तेवढं मला बाहेर का. माणसानं सुखात सुद्धा देव आठवला पाहिजे, दुःखात सुद्धा देव आठवला पाहिजे. तुकोबराया निघाली, समाजाकडे पाठ केली, देवाकडे तोंड झालं माझ्या तुकोबरायाचं. तुकोबराया म्हणतात, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या, सकळा सांगा मी विनंती, माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. ज्यावेळेस देवाच्या चरणाजवळ तुकोबराया विलीन झाले, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. असो ज्या निमित्तानं या परिवारानं कार्यक्रम आयोजित केला, त्या परिवारातील आई म्हणजे आक्कांचं जाणं झालं. त्यांच्याबद्दल एक 5 मिनिटं बोलूयात आणि कीर्तन सेवेला समारोप करण्याचा प्रयत्न करू. काय असते आई? आई झाल्याशिवाय आईचं अंतःकरण कळत नाही माणसाला, आणि बाप झाल्याशिवाय बापाचं कर्तृत्व कळत नाही. त्याच्यासाठी आईच व्हावं लागतं आणि त्याच्यासाठी बापच व्हावं लागतं. तुम्ही एखाद्या मंदिरात जा, कधीतरी मंदिरात कधी गेलात, कधी एखाद्या गाभाऱ्यात गेलात देवळाच्या, त्या मंदिराच्या, बाकीच्या मंदिराचं जाऊ द्या, तुमच्या घरात देवारा आहे, तुम्ही त्या देवाऱ्यात जा. तुम्ही गेलेल्या त्या देवाऱ्यामध्ये जर त्या देवाऱ्यात जर दिवा चालू असेल तरच त्या देवाऱ्याला शोभा असते. अशी इतर वेळेस ते स्मशान वाटतं, देवारा वाटत नाही. मंदिरात जा कधीतरी तुम्ही, त्या मंदिरात जर दिवा चालू असेल देवाच्या पुढं तरच त्या देव मंदिराला फुल वाटू नका. मी सांगितल्याशिवाय दादा 2च मिनिटात वाटून घेऊ आपण. 2च मिनिटात मी वाटून घेणार फुलं, फक्त 2 मिनिटं. एकदा मंदिरातला दिवा विजला की आतल्या मंदिराला त्या देवाऱ्याला शोभा नाही. तसं घरातून तुमची जन्मदाती माय निघून जाऊ द्या, तुमच्या घराला शोभा नाही, तुमच्या देवाऱ्याला शोभा नाही, तुमच्या परिवाराला शोभा नाही. बाप निघून गेला की सासूरवासीन लेकीसाठी हक्काचं माहेर कायमचं संपलेलं असतं, लक्षात ठेवा. चपला सोडायचा उंबरा कधीपर्यंत असतो? जोपर्यंत त्या माहेरात बापाच्या चपला उंबऱ्यात आहेत, आईच्या चपला उंबऱ्यात आहेत, तोपर्यंतच त्या सासूरवासीन लेकीसाठी माहेर आहे. गाभाऱ्यातला दिवा विजला की देवाऱ्याला शोभा नाही, तसं घरात आई निघून गेली की परिवाराला किंमत नाही. विजला आनंदादी कसा जाऊ मी मंदिर, सावळी ग माझी आई, मला किती प्रेम देई, सावळी ग माझी आई, मला किती प्रेम देई. विजला तर कधीच त्याचा शब्द डावलू नका, कारण हक्काचा बाप निघून गेला की शाबासकीची पाठीवरची थाप निघून गेलेली असते. बाप आहे तोपर्यंत अस्तित्व घरात आहे. मंत्री गावात आला, आमदार आला, आमदाराच्या वाढदिवसा दिवशी तुम्ही बाटलीभर रक्तदान केलं, तुमच्या जेवताना तुमच्या बापाला जर तुम्ही तांब्या भरून नाही दिला ना, रक्तदान केलेल्या शून्य किंमत आहे. लक्षात ठेवा काय माझा हा शब्द. कारण तो बाप, म्हातारी माणसं तुमच्यासाठीच अख्खं आयुष्य झिजलेले असतात, आणि म्हातारी झालेली माणसं खाण्यासाठी म्हणून जगत नाही,
जगायला लागतंय तेवढंच खातात आणि आपलं अख्खं आयुष्य ती घालवत असतात, लक्षात ठेवा. म्हणून या तीनही पोरांना जाणीव होते त्या आईची. एक पोरगा म्हणतो, मी मगाशी सांगत होतो उपकारातून उतराई होता येत नाही. एक पोरगा आपल्या आईच्या जवळ जातो, म्हणतो आई, हे आई, अख्खं जग म्हणतं आईच्या ऋणातून उतराई होता येत नाही, अख्खं जग म्हणतं आईच्या उपकारातून उतराई होत नाही, पण मला तुझ्या उपकारातून उतराई व्हायचं का? मी आज नोकरीला लागलो, 1 लाख रुपये पगार आहे मला, तू म्हणशील ते तुझ्यासाठी करतो, फक्त सांग काय करू तुझ्यासाठी, फक्त बोल आई, काय देऊ तुला, मला फक्त तुझ्या उपकारातून उतराई होऊन या समाजाला दाखवायचं. त्यावेळेस ती आई म्हणते, लेकरा तू काय करू शकतो रे माझ्यासाठी, काय देऊ शकतो तुम्हाला? आई तू फक्त सांग तर खरं, तुझ्यासाठी सर्वस्व आणून देण्याची जबाबदारी, तयारी मी आतापर्यंत ठेवली. ती आई म्हणते, तुझ्याकडनं लेकरा दुसरं काय अपेक्षा नाही मला, फक्त एक काम कर, 1 रात्र फक्त माझ्या खुशीत झोप, जसा तू लहानपणी झोपायचास ना तसा फक्त 1 रात्र माझ्या खुशीत झोपून दाखव. तो म्हणतो, आई एवढंच तर आहे ना, मला वाटलं तुम्हाला पैसा मागशील, गाडी बंगला, या सगळ्या गोष्टीची अपेक्षा करशील, पण तू तर फक्त खुशीत झोपायचा विषय, आजच रात्री मी तुझ्या खुशीत झोपून दाखवतो तुला. ठरल्याप्रमाणे आई झोपी गेली, ते लेकरू त्या आईच्या खुशीत झोपलं, दोघांची झोप लागली. रात्रीच्या 12-1 वाजता त्या आईला ठसका लागला आणि आईला जाग आली. आईला जाग आली म्हणून त्या आईनं त्या लेकराला जाग केलं आणि सांगितलं, लेकरा ठसका लागला, पाणी आणतो का रे? ते लेकरू म्हणतो, आई आत्ता घेऊन येतो पाणी. ते लेकरू उठतं, ग्लास भर घेतं, त्या आईच्या जवळ आणून देतं. आई ते अर्धा ग्लास पिते, अर्धा ग्लास ते जिथं झोपलाय ना त्या जागेवरती ती आई ते ओतून देते पाणी. ते लेकरू म्हणतो, चुकून सांडलं असेल कदाचित आईकडनं, म्हणून ते त्याच जागेवर झोपी जातं. पुन्हा 2 वाजता आईला जाग येते. पुन्हा आई म्हणते, लेकरा तहान लागली, पाणी आणतो का रे? लेकरू पाणी आणतो का म्हटल्याबरोबर उठून लेकरू पाणी आणण्यासाठी गेले. 1 ग्लास घेतला, पुन्हा आईच्या जवळ आणून दिला. आईनं पुन्हा अर्धा ग्लास घेतला आणि अर्धा ग्लास तिथं ओतून दिला. जरा लेकराचा पहारा चढला आणि तो म्हणतो, आई हे तू मुद्दाम तर नाही ना करत? ती आई म्हणते, लेकरा असं नाही रे, मुद्दाम का करेल बरं मी, म्हणजे वय झालं, माझ्या हात थरथर कापतात, तो ग्लास हातातनं गळून पडतो, माझ्या लक्षात येत नाही. 3 वाजता 3-3:30च्या दरम्यान लेकरू पुन्हा गाढ झोपेत जात, पुन्हा आईला जाग येते, पुन्हा आई त्या लेकराला जाग करते, सांगते, लेकरा पाणी घेऊन येतो का रे? ठरलं होतं आईच्या उपकारातून उतराई होऊन दाखवायचं होतं ना, त्यासाठी प्रयत्न चालले होते त्याचे. पुन्हा उठतो तो, पुन्हा आईसाठी जातो, ग्लास भरून आणतो. आई पुन्हा अर्धा ग्लास पिते, अर्धा ग्लास त्याच्या अंथरुणावर ओतून देताना तो लेकरू बघतो, म्हणतो, आई कळत नाही का ग तुला? 2 वेळा बघितलं मी तुझं, सहन केलं, 3री वेळ आहे तुझी आता, तू मुद्दाम करते, पाणी आणते, आणायला सांगते, अर्धाच ग्लास पिते, अर्धा ग्लास मी जिथं झोपतो तिथं तू ओतून देते. मला झोप लागत नाही, तुझ्या लक्षात येत नाही, कांतरून ओलं केलं तू या थंडीच्या दिवसात, कळत नाही तुला? त्यावेळेस त्या आई त्या लेकराला बोलते होते, लेकरा तू काय माझ्या ऋणातून उतराई होणार का? तू 1.5 वर्षाचा होईपर्यंत रोज अंथरूण ओलं करत होतास, रोज 1.5 वर्षाचा होईपर्यंत रोज मी त्याच अंथरुणावर झोपून दिवस काढले, पण तुला कधी ब्रशब्द केला नाही. तू काय माझ्या उपकारातून उतरा होण्याची भाषा करतो? ठेविता हा पायी जीव थोडा, जीव जरी घाण ठेवला तरी त्या आईच्या. पण या संपूर्ण घाडगे परिवारानं या आईच्या उपकारातून उतराई होण्याचा हालपसा हा प्रयत्न केला. पुन्हा एकदा या परिवाराचं मी मनापासून आभार व्यक्त करीन. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करू.
कमरा आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा असो बोलण्याच्या ओघामध्ये मी तुमच्या सर्वांचे जवळजवळ 24 मिनिटं जास्त घेतले त्याबद्दल मी सर्वांची मनापासून माफी मागतो. ज्यांची सुंदर अशी कीर्तनाला साथ आहे महाराष्ट्रातील गायन क्षेत्रामध्ये अवघ्या महाराष्ट्रात ज्यांचं अग्रगण्य नाव घेतलं जातं आपल्या असं फलट आपल्या देमान तालुक्याचं सातारा जिल्ह्याचं भूषण अवघ्या महाराष्ट्राचं वैभव हरिभक्तीपरायण माझे परम मित्र मला गुरुस्थानी असणारे आमचे लक्ष्मण महाराज आहेत महाराजांच्या दर्शनाचा योग आला. त्याचबरोबर आपल्याच गावचं भूषण हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज बळीप आहेत आपणच्या दर्शनाचा योग आला. हरिभक्तीपरायण मोगराळे गावचे असणारे माझे जिवलग युवा कीर्तनकार गायनाचार्य आकाश महाराज आहेत महाराजांच्या दर्शनाचा योग आला. बाकीचे सगळेच टाळकरी मंडळ आता कोणाचं नाव घेत नाही सगळ्यांच्याच दर्शनाचा योग आला. आदरणीय सत्रेदादा पलीकडे तुमच्या दर्शनाचा ज्यांनी सुंदर अशी हार्मोनियम वाजवली त्यांचंही मनापासून आभार. इकडं मृदंग सम्राट मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण आमचे धीरज महाराज सराटे आहेत महाराजांच्या दर्शनाचा योग आला त्यांचंही मनापासून. इकडं आमचे ज्यांच्यामुळे या परिवाराशी संपर्क झाला ते आदरणीय आमचे अण्णा कीर्तनात आहेत अण्णांच्या दर्शनाचा योग आला. ज्यांनी माझा छोटासा आवाज तुमच्यापर्यंत मोठा करून पोहोचवला. स्वभाव बी गोड आहे माणूस बी गोड आहे बरं का ती सिस्टीम अतिशय सुंदर देतात ते ज्यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करीन. आणि सगळ्यात महत्त्वाचा आभार मी जाणीवपूर्वक पाठीमागं ठेवलं का तर गेले 2 तास झालं या ठिकाणी ज्यांनी सुंदर असा हा संपूर्ण कार्यक्रम शूट केला यूट्यूबच्या माध्यमातून तो आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. ह्या यूट्यूब चॅनल ओम साई क्रिएशन या ओम साई क्रिएशनचे सर्वाव आदरणीय आमचे चेतनदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि भगवंताच्या कृपेनं पांडुरंगाच्या आशीर्वादानं येत्या थोड्याच दिवसात आमच्या चेतनदादाच्या या ओम साई क्रिएशन चॅनलचे जवळजवळ 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. भगवंताच्या चरणी मी अजून प्रार्थना करीन ही 1 लाखाचं 10 लाखापर्यंत तुमचा हा चॅनल जावोत एवढीच पंढरीच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला उदंड आयुष्य आणि अशीच समाजाची सेवा तुमच्याकडून घडत एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. झालेली कीर्तन सेवा अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा माझे पवित्र आई वडील माझ्या पवित्र आई वडिलांच्या पवित्र चरणावरती माझे गुरुवर्य सुनीलजी महाराज यादव यांच्या चरणावरती माझ्या श्री तुकोबराया ज्ञानोबरा यांच्या चरणावरती सेवा समर्पित याच ठिकाणी सेवेला झाले ना सगळे बसलेले म्हणते ओळखीचे तेवढे नाव घेतली आम्ही नसतो तर तुम्हा सगळ्याला तुम्हाला अधिकार प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती मी तो दुबळा अर्चित से भक्ती. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं दर्शन याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय
आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा असो बोलण्याच्या ओघामध्ये मी तुमच्या सर्वांचे जवळजवळ 24 मिनिटं जास्त घेतले त्याबद्दल मी सर्वांची मनापासून माफी मागतो। ज्यांची सुंदर अशी कीर्तनाला साथ आहे महाराष्ट्रातील गायन क्षेत्रामध्ये अवघ्या महाराष्ट्रात ज्यांचं अग्रगण्य नाव घेतलं जातं आपल्या असं फलट आपल्या देमान तालुक्याचं सातारा जिल्ह्याचं भूषण अवघ्या महाराष्ट्राचं वैभव हरिभक्तीपरायण माझे परम मित्र मला गुरुस्थानी असणारे आमचे लक्ष्मण महाराज आहेत महाराजांच्या दर्शनाचा योग आला। त्याचबरोबर आपल्याच गावचं भूषण हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज बळीप आहेत आपणच्या दर्शनाचा योग आला। हरिभक्तीपरायण मोगराळे गावचे असणारे माझे जिवलग युवा कीर्तनकार गायनाचार्य आकाश महाराज आहेत महाराजांच्या दर्शनाचा योग आला। बाकीचे सगळेच टाळकरी मंडळ आता कोणाचं नाव घेत नाही सगळ्यांच्याच दर्शनाचा योग आला। आदरणीय सत्रेदादा पलीकडे तुमच्या दर्शनाचा ज्यांनी सुंदर अशी हार्मोनियम वाजवली त्यांचेही मनापासून आभार। इकडे मृदंग सम्राट मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण आमचे धीरज महाराज सराटे आहेत महाराजांच्या दर्शनाचा योग आला त्यांचेही मनापासून। इकडे आमचे ज्यांच्यामुळे या परिवाराशी संपर्क झाला ते आदरणीय आमचे अण्णा कीर्तनात आहेत अण्णांच्या दर्शनाचा योग आला। ज्यांनी माझा छोटासा आवाज तुमच्यापर्यंत मोठा करून पोहोचवला। स्वभाव बी गोड आहे माणूस बी गोड आहे बरं का ते सिस्टीम अतिशय सुंदर देतात ते त्यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करीन। आणि सगळ्यात महत्त्वाचा आभार मी जाणीवपूर्वक पाठीमागं ठेवलं का तर गेले 2 तास झालं या ठिकाणी ज्यांनी सुंदर असा हा संपूर्ण कार्यक्रम शूट केला यूट्यूबच्या माध्यमातून तो आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। ह्या यूट्यूब चॅनल ओम साई क्रिएशन या ओम साई क्रिएशनचे सर्वाव आदरणीय आमचे चेतनदादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भगवंताच्या कृपेनं पांडुरंगाच्या आशीर्वादानं येत्या थोड्याच दिवसात आमच्या चेतनदादाच्या या ओम साई क्रिएशन चॅनलचे जवळजवळ 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत। भगवंताच्या चरणी मी अजून प्रार्थना करीन हे 1 लाखाचं 10 लाखापर्यंत तुमचा हा चॅनल जावोत एवढीच पंढरीच्या चरणी प्रार्थना। तुम्हाला उदंड आयुष्य आणि अशीच समाजाची सेवा तुमच्याकडून घडोत एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना। झालेली कीर्तन सेवा अखिल कोट ब्राह्मण नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा माझे पवित्र आई वडील माझ्या पवित्र आई वडिलांच्या पवित्र चरणावरती माझे गुरुवर्य सुनीलजी महाराज यादव यांच्या चरणावरती माझ्या श्री तुकोबराया ज्ञानोबरा यांच्या चरणावरती सेवा समर्पित। याच ठिकाणी सेवेला झाले ना सगळे बसलेले म्हणतील ओळखीचे तेवढे नाव घेतली आम्ही नसतो तर तुम्हा सगळ्याला तुम्हाला अधिकार प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती मी तो दुबळा अर्चित से भक्ती। पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं दर्शन याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम। विठ्ठल जय जय